नमस्कार. आज 30 जानेवारी 2026 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आधार हरपल्याने मराठवाड्यात दोलायमान. अजितदादा पवार यांच्या जाण्याने राजकारण कसे बदलेल याचा धुंडाळा घेणारी ही वृत्तमालिका आहे. पहा, सर्वांना माहिती आहे राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडलेली होती. एक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि दुसरं राष्ट्रवादी अजित पवार गट. बरोबर. मग अजितदादा पवार यांच्या जाण्याने पहा, जे नव्याने नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांच्या पाठीमागे आता कोण किंवा त्यांचा नेता कोण हा आता बिलकुल तिथं प्रश्न पडलेला आहे. त्याच्यानंतर दुसरीच बाजूला न्यूज पाहू शकता तुम्ही की विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड. म्हणजे जे राष्ट्रवादी अजित पवार गट यांची आज जे आमदार आहेत यांची आज बैठक होणार आहे व त्या बैठकीमध्ये मे बी विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड केली जाईल व उपमुख्यमंत्री पद जे आहे ते सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात यावं याची त्यांनी मागणी करतील बेसिकली. ओके. त्याच्यानंतर पुढची बातमी आहे पहा, UGCच्या नव्या नियमावलीला स्थगिती. हस्तक्षेप न केल्यास समाजात गंभीर परिणाम होतील असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. ही बातमी आता पहा सर्वोच्च न्यायालयाकडे गेलेली आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत आहे. मग या बातमीला आता सध्याला चर्चा करण्याची आवश्यकता नाही आहे. पहा, ओके, याचा फायनल निर्णय जर आला की ही जी समिती बसण्यात येणार आहे ती बिलकुल काही कामाची नाही असं जर सुप्रीम कोर्टाने म्हटलं तर बिलकुल आपलं याबद्दल चर्चा करण्यात काही आवश्यकताच नाही आहे. व जरी आपण आज 10-15 मिनिट घातले ना तरी ते तुमच्या काही फायद्याचे वगैरे होणार नाहीत. त्यामुळे निश्चिंत राहा, हा प्रश्न आपल्यासाठी येणार नाही आहे. ओके. मग याच्या व्यतिरिक्त आपल्याला प्रश्न काय येऊ शकतो त्याचं आपण विश्लेषण नक्कीच करणार आहोत. पुढे चालूयात आपण. नेक्स्ट आहे वेदाध्ययनाच्या विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षण प्रवेशास मान्यता. 10वी-12वी समकक्षतेमुळे AICTE कडून हिरवा कंदील आता देण्यात आलेला आहे, ज्यामुळे वेदाध्ययन ज्या विद्यार्थ्यांनी केलं आहे त्यांना डायरेक्टली पुढे तंत्र शिक्षणास देखील परवानगी मिळणार आहे. ओके, चांगली न्यूज आहे आजच्यासाठी. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन नियम 1 एप्रिलपासून नव्याने निश्चित केले गेलेले आहेत व केंद्र सरकारने जे नियम निश्चित केले आहेत त्यांची अंमलबजावणी 1 एप्रिल 2024 पासून लागू होतील. ओके. ते नियम काय आहेत किंवा त्याचे एडिटोरियल्स येतील का तर बिलकुल यस, न्यूज इन प्रोसेस आहे, त्यामुळे निश्चिंत राहा. पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट न्यूज आहे अमेरिकेच्या धोरणांमुळे बदललेल्या स्थितीत पाऊल. ब्रिटन आणि चायनाचा दृढ संबंधावर भर. ओके. काल ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमेर आणि चायनाचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये अगदीच पहा दुप्पट म्हणजे टाइम त्यांनी जो मागून घेतलेला होता त्याच्या दुप्पट बैठक झाली. या निमित्ताने ठीक आहे पहा, अमेरिकेला आता बाजूला किंवा अमेरिका साईडलाईन होत आहे व जे ग्लोबलायझेशन आपलं झालेलं होतं बेसिकली. ओके. त्याच धर्तीवर पहा सर्व जे राष्ट्र आहेत ते पार्टनरशिप आता सध्याला करत आहेत किंवा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट सध्याला होत आहे. ओके. व भारत देशाची नुकतीच झालेली व अतिशय महत्त्वाची फ्री ट्रेड ॲग्रीमेंट कोणती आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. डन. त्याच्यानंतर आमच्यात सर्व काही चांगले. शशी थरूर आणि राहुल गांधी यांची चर्चा. ओके. आता पहा ही न्यूज आपल्यासाठी गरजेची नाही, पॉलिटिकल आहे, परंतु डेलीच ना शशी थरूर यांच्याबद्दल काही ना काही व याच पेजवरती इथंच यायचं पहा. ओके. मी ऑब्झर्व केलेलं आहे त्यामुळे मी ही न्यूज सांगितलं की यांच्यात काही नाही आहे व पॉलिटिक्स आहे, त्यामुळे या बातमीला आपण स्किप करू शकतो. पुढची बातमी आहे मुक्त व्यापार करारावरून अमेरिकेची युरोपवर नाराजी. ओके. तुम्ही भारतासोबत करारच का केलात म्हणून आता अमेरिका नाराज झालेला आहे युरोपवरती व ही बातमी किंवा पहा हे तर होणारच होतं हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे या न्यूजकडे आता तुम्ही जास्त काही लक्ष देऊ नका. 6 महिने थांबा, 6 महिन्यामध्ये काय काय चेंज होतील ते आपण नक्की पाहूयात. ओके. पुढे चला. त्याच्यानंतर वाघांच्या मार्गिकेतील खाण रद्द करण्यासाठी मोहीम. देशभरातून 10,000 वन्यजीव प्रेमींची ऑनलाईन स्वाक्षरी. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने एक निर्णय घेतला होता की ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जे आहे तिथे आपण एक लोह खनिजांसाठी जी खाण आहे त्याला आपण परवानगी देऊयात असं महाराष्ट्र राज्य सरकारने निर्णय घेतला. बरोबर आहे. मग त्या निर्णयाला पहा अगदीच सगळीकडून काय म्हणू शकता एक विरोध होत होता. बरोबर. मग त्या विरोधामध्ये आता पहा जे वन्यजीव प्रेमी आहेत त्यांनी पण उडी घेतलेली आहे व ऑनलाईन स्वाक्षरी मोहीम त्यांनी राबवलेली आहे व त्यामध्ये पहा 10,000 पेक्षा जास्त वन्यजीव प्रेमींनी काय केलेलं आहे आता स्वाक्षरी केलेली आहे. व याने काही फरक पडतो का तर बिलकुल फरक पडतो. दबाव गट. ओके. GS2 मध्ये आपला हा पॉईंट आहे दबाव गट. त्यासोबतच दबाव गटाचं बेस्ट उदाहरण जर तुम्ही म्हटलं तर शेतकरी जे किसान कायदे होते ते 3 कृषी कायदे होते पहा, त्याला कशामुळे मागे घ्यावी लागली तर दबाव गट आहे ते. ओके. ज्यावेळेस आपण इंडियन पॉलिटी शिकतो ना त्यामध्ये हे पॉईंट येणारच आहेत, निश्चिंत राहा तुम्ही. पण सर्वात महत्त्वाचं काय आहे तर
60 वाघांचं जे अधिवास आहे ना ते धोक्यात येणार आहे व लोकसत्तांनी याचा पाठपुरावा वेळोवेळी घेतलेला आहे. त्यासाठी ही न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. व तुम्ही पहा ना, व्याघ्र प्रकल्प आहे, एकीकडे आपण टायगर वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, दुसरीकडे त्यांच्याच घरात जाऊन आपण म्हणजे खाण्याची वगैरे उभारणा करत आहोत. पर्यावरणाचं इथं डिस्ट्रक्शन खूप मोठ्या प्रमाणात होणार होतं. त्यामुळे अगदीच राज्य सरकार असू द्यात किंवा केंद्र सरकारने याला थांबवल असं आपण एक अपेक्षा करूयात. कारण नक्कीच विकास व्हावा, परंतु एवढ्या फार प्रमाणात आपण 45 हेक्टर जमिनीवरचं जे जंगल आहे त्याला नुकसान करून विकास आपला आवश्यकतेचा नाही आहे. ओके, त्यामुळे आय होप ही बातमी पुढे सकारात्मक स्वरूप नक्की धारण करेल. त्याच्यानंतर पुढे चला, सरकारी शाळांचे सामाजिक अंकेक्षण. तर निधी खर्च होऊन शैक्षणिक गुणवत्तेत वाढ नाही. ओके, म्हणजे पहा, आपलं महाराष्ट्र राज्य सरकार असू द्या किंवा केंद्र सरकार असू द्या, शिक्षणासाठी भरपूर पैसे खर्च करतात. पण प्रॉब्लेम कुठे आहे तर शैक्षणिक तुम्ही ज्यावेळेस पाहता ना, तर तिसरीच्या विद्यार्थ्यांना दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही किंवा चौथीचं जे विद्यार्थी आहे त्याला पहिलीचं पण पुस्तक वाचता येत नाहीत. अशा पद्धतीची म्हणजे भयावह अवस्था आपल्या महाराष्ट्रातील शाळांची आहे. मग याला आपण काय करणं गरजेचं आहे, यासाठी पण आता पहा, सामाजिक अंकेक्षण तिथं करण्यात येणार आहे. सर्वे वगैरे होतील, त्यानंतर याचे सजेशन येतील. जे सजेशन येतील ना ते आपल्याला नक्कीच पुढे फायद्याचे आहेत. जसं की मेन आन्सर रायटिंगमध्ये ना तुम्ही पॉईंट लिहू शकता, म्हणजे तुम्ही स्वतःहून रिसर्च करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला डायरेक्टली सोल्युशन इथे ऑलरेडी मिळतील व तेच सोल्युशन आपल्याला काय करायचे, मेन्समध्ये लिहायचे आहेत. ओके, या मेन्सवरून आठवलं, आपल्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा पास झालेली आहेत, म्हणजे अद्याप ऑफिशियल रिझल्ट आलेला नाही आहे, परंतु ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर जास्त आहे व 2025 मेन्स राज्यसेवा देणार आहेत विद्यार्थी, त्यांनी प्लीज मला म्हणजे कमेंट नाही तर मला डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा नक्की प्रयत्न करा प्लीज. कारण पहा, मार्चमध्ये तुमची एक्झाम आहे व तुमच्याजवळ जर इव्हॅल्युएटर वगैरे नसतील तर तुम्ही त्याबद्दल नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजेच काय, हे जे रिसर्च वगैरे आहेत किंवा आज इकॉनॉमिक सर्वे आलेला आहे, काल इकॉनॉमिक सर्वे आलेला आहे, त्याचं जे सोल्युशन्स आहेत ते मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. त्यानंतर इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस, ज्यामध्ये पहा खूप रोल आहे इकॉनॉमिक्सचा. ओके, मग त्या विद्यार्थ्यांनी पण नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके, आता पहा, 700-800 पानांचं इकॉनॉमिक सर्वे येतं फुल, ते अद्याप मी पण वाचलेलं नाही आहे, परंतु त्याचे हायलाइटेड पॉईंट्स जे आहेत ना ते आजच्या वृत्तपत्रामध्ये कव्हर होणारच आहेत. ओके, तत्पूर्वी आपण जे बारीक सारीक न्यूज होत्या त्या कव्हर करण्याचा मी प्रयत्न करत आहे. पुढची बातमी पहा, AAIBच्या पथकाकडे ब्लॅक बॉक्स, भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी तरतुदी आहेत या. ओके, मग पाहूयात आता ब्लॅक बॉक्समध्ये काय काय मिळेल, म्हणजे कोणाची चूक होते. ओके, टेक्निकल चूक किंवा ह्युमन एरर तिथं होऊ शकतं. मग या नात्याने ब्लॅक बॉक्स आता ज्यावेळेस अहवाल येईल त्यावेळेसच आपल्याला याबद्दल सांगता येईल. अद्याप आपण ऑफिशियल स्टेटमेंट वगैरे तसं देता येणार नाहीत. त्यानंतर शिक्षकांपुढे परीक्षेचाच पेच. पहा, लास्ट इयरला सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला होता की जे जिल्हा परिषद शाळेमधील जे शिक्षक आहेत त्यांना TET त्यांनी कंपल्सरी केली होती. पहा, म्हणजे प्रायव्हेट शैक्षणिक संस्था असू द्यात किंवा जिल्हा परिषद असू द्यात, महाराष्ट्रामधील जे पूर्वी लागलेले शिक्षक आहेत 2012, 2013, 14 वगैरे, त्या दरम्यानचे जे पूर्वीचे जे शिक्षक आहेत त्यांना TET त्यांनी कंपल्सरी केली. ओके, मग TET कंपल्सरी केल्यानंतर लास्ट वेळेस एक TET झाली व आता 7 फेब्रुवारीला CTET आहे. व नुकतंच तुम्हाला माहिती असेल की जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणूक आहेत त्याचा सुधारित जो टाइम टेबल आहे तो आलेला आहे. ओके, मग त्या वेळापत्रकानुसार पहा, 7 फेब्रुवारीला त्यांनी काय घेतलेले आहेत, इलेक्शन ठरवलेले आहेत. ओके, मग जे शिक्षक आहेत तेच काय असणार आहेत, इलेक्टोरल ऑफिसर असणार आहेत, बरोबर आहे. मग एकाच वेळेस दोन्हीकडे ते उपस्थित राहू शकत नाहीत व सुप्रीम कोर्टाने यांना आदेश दिलेला आहे किंवा तुम्हाला TET पास जर झाला तरच तुम्हाला थांबता येईल, अन्यथा तुमची ड्युटी तिथे जाणार आहे. मग या निमित्ताने पहा, 7 फेब्रुवारीचं जे इलेक्शन आहे किंवा 7 फेब्रुवारी रोजी जे मतदान होणार आहे त्याला पुढे ढकलण्याची मागणी आता सध्याला होत आहे. कारण पहा, अगदीच हे बरोबर आहे, स्टेट इलेक्शन कमिशनने जे आहे ना तो निर्णय थोडासा विचारपूर्वक घेणं बंधनकारक होतं. कारण CTET जी एक्झाम आहे ती केंद्र शासनामार्फत होते व राज्य सरकार त्यामध्ये हात घालवू शकत नाही. मग या नात्याने अगदीच जर तुम्ही पाहिला तर विद्यार्थ्यांना तशा पद्धतीने जे शिक्षक आता सध्याला विद्यार्थी म्हणून CTETची एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी थोडासा स्टेट इलेक्शन कमिशनने विचारपूर्वक हा निर्णय घेणं गरजेचं आहे. पाहूयात, पॉझिटिव्ह न्यूज इथून पण मिळेल अशी अपेक्षा आपण नक्की करूयात. पुढे चला, आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 हे आपण नुकतंच पाहणार आहोत. थोडंसं आपण अन्यच्या बातम्या आहेत त्या पाहून वापस येऊयात. भेदभाव विरोधी पाऊल की संघर्षाची ठिणगी, सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच स्थगित दिलेल्या UGCच्या नव्या नियमांचा परिणाम काय होणार, या प्रश्नाचे उत्तर अंमलबजावणीवरच अवलंबून असेल. व अगदीच पहा, अंमलबजावणी जर होणार नसेल तर आपण याचं सर्व काही पाण्यात होणार आहे. त्यामुळे हा आर्टिकल आता
स्किप केलात तरी चालेल, पण तुम्ही शक्य झालं तर मी हे हायलाइटेड पार्ट आहे, हे हायलाइटेड पार्ट तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता. ओके, अद्याप मी ही PDF पाठवलेली नाही आहे. मी परत एकदा हे जे अनोटेशन केलेले आहेत ते मी कट करून तुम्हाला लवकरात लवकर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे PDF पाठवण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके, त्याच्यानंतर आजचा संपादकीय जो की इकॉनॉमिकल आहे व इकॉनॉमिक सर्वेवरती बेस्ड आहे. त्यामुळे आता आपण पाहूयात 2025-26 फायनान्शियल इयर 2025-26 म्हणजे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत देशाची इकॉनॉमी कशी राहिलेली आहे व यामधून आपल्याला शिकता काय आलं याबद्दल चर्चा करणार आहोत. ओके, 2025-26 हा आर्थिक अहवाल आहे व याच बेसिसवर पहा 1 फेब्रुवारी रविवार रोजी बजेट मांडलं जाणार आहे व त्या बजेटमध्ये कदाचित यालाच अनुसरून पहा स्टेप्स उचलण्यात येतात. ओके, त्यामुळे आता इकॉनॉमिक सर्वे जे आहे 2025-26 ते आपण अभ्यासत आहोत. ओके, तर पहा जागतिक अस्थिरतेची सावट इकॉनॉमिक सर्वेने आपल्याला समोर ठेवलेला आहे. तर आर्थिक पाहणी अहवालात प्रमुख आव्हानांचा आलेख देण्यात आलेला आहे. स्वदेशी रणनीतीवरील आर्थिक रूपरेषेची आखणी त्यांनी केलेली आहे. आता आपण डायरेक्टली पहा, येथे न बोलता संपादकीय पेजवरती मी घेऊन जाईन तुम्हाला. तर पहा, तुम्हाला माहिती असेल सध्याला जग जे आहे किंवा आपलं जे व्यापार आहे ते अस्थिरतेकडे जात आहे. अस्थिरतेकडे कशामुळे जात आहे तर त्याला फक्त कारणीभूत आहे एक व्यक्ती, USA डोनाल्ड ट्रम्प. ओके, डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पहा सगळी घडामोड झालेली आहे. मग अगदी सध्याचे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर कोण आहेत हा परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे नाव लक्षात ठेवा, अनंत नागेश्वरन. ओके, अनंत नागेश्वरन. याच्यापूर्वी सुब्रमण्यम होते, आता नागेश्वरन आलेले आहेत. मग पहा अनंत नागेश्वरन यांनी काय म्हटलं पहा की डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे अगदीच जग अस्थिरतेवरती आहे व अस्थिरतेवरती असताना आपण सध्याला पाहतो पहा आज रुपयाची जर तुम्ही पाहिलात किंमत $1 = 92 रुपये झालेला आहे. बरोबर, मग हे दिवसेंदिवस चढ उतार वगैरे होतच आहे व आपल्या हातात आता रुपया राहिलेला आहे का, म्हणजे अगदी आपण कंट्रोल करू शकणार आहोत का डॉलर आणि रुपयाला वगैरे, तर बिलकुल यस. परंतु कोणत्या बेसिसवर कंट्रोल करू शकणार आहोत तर अगदी पहा सध्याचं जे व्होलाटायलिटी चालू झालेली आहे, कारण पहा आपण डॉलरची मागणी जी आहे ती कंट्रोल करू शकणार नाही. ओके, कारण जे FPI आहे ना त्याला मग आपल्याला रेग्युलेट करावं लागेल व ते जागतिक नियमांच्या विरोधात जाईल. बरोबर आहे, मग याला आपण कंट्रोल तर करू शकणार नाही की त्यांनी किती पैसे काढून घ्यावे व किती नाही, पण आपण त्याला अगदीच पहा एक पॉझिटिव्हली घेऊ शकतो की ज्यामुळे अगदी आपल्याच देशामध्ये जास्त FDI येईल. मग ते करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहा तर अगदी आपल्याला थोडीशी पॉलिसीमध्ये चेंजेस करावे लागतील. मग ते पॉलिसीचे चेंजेस तुम्ही कसं करू शकता तर अगदी अनंत नागेश्वरन यांनी काय सजेशन दिले ते पाहूयात. तुम्ही पहा, त्यांचं पहिलं सजेशन आहे की जे डॉलरची मागणी वाढत आहे आणि आपल्याकडे डॉलरचा पुरवठा तर तेवढा नाही आहे, कारण आपण डायरेक्टली डॉलर छापू शकत नाही आहे. बरोबर आहे, किंवा आपण डायरेक्टली रुपये आपण छापू शकत नाही, पण तुम्ही लक्षात घ्या की मागणी वाढत आहे डॉलरची व पुरवठा आपल्याकडे फारच कमी आहे. मग जे FPI आहे किंवा जे डॉलरची मागणी वाढत आहे ती कशामुळे वाढत आहे तर FPI मुळे वाढत आहे. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, ज्याला आपण हॉट मनी म्हणतो. UPSCचा हा प्रश्न आहे. पहा, हॉट मनी कशाला म्हणतात तर FPI ला म्हणतात. मग हे जे हॉट मनी आहे याला आपण नियंत्रित कसं करू शकतो तर याला एकच उपाय आहे, आत्मनिर्भर भारत. तुम्ही यावर्षीची जर थीम पाहिलात म्हणजे रिपब्लिक डे परेड जर त्या दिवशी पाहिलात ना तर त्यामध्ये पण लिहिलेलं होतं पहा, प्रेसिडेंट ऑफ इंडिया ज्यावेळेस बसले होते पुढे त्याच्या पाठीमागं जे फुलांचं हे केलेलं होतं म्हणजे स्टेज तयार केलेलं होतं त्यावरती पण लिहिलेलं होतं आत्मनिर्भर भारत. ते का गरजेचं आहे तर याच कारणानिमित्त जर आत्मनिर्भर भारत आपण जर झालो तर FPI ची आपल्याला आवश्यकता पडणार नाही ना. जरी FPI आलं तरी आपला तेवढासा फरक पडणार नाही. जसं उदाहरणार्थ चायना पहा. ओके, चायनामध्ये पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आली काय किंवा नाही आली काय, त्यांना काही फरक पडत आहे का सध्याला तर बिलकुल नाही. मग त्यासाठी आपला आत्मनिर्भर भारत तिथं बेसिकली व्हावं लागेल. मग तुम्ही म्हणाल की सर आत्मनिर्भर भारत जर झालो तर मग आपण आता सध्याला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेलं आहे आपल्यासोबत, मग त्याचं काय करणार आपण. मग इथंच सोल्युशन आहे पहा, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जरी झालेलं असलं तरी व भारत देश आपला जर आत्मनिर्भर झालेला असेल, ओके, जर आपण स्वयंपूर्ण असू ना तर आपण दुसऱ्या देशांना निर्यात करू शकतो ना. मग यामध्ये फायदा कोणाचा आहे, युरोपियन युनियनचा आहे की आपला आहे तर बिलकुल इंडिया. ओके, त्यामुळे आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर अगदीच आत्मनिर्भर भारत होण्याची निकड आपल्याला का गरजेची आहे तर इथून तुम्हाला लक्षात येतं की जर
रुपयाला आपल्याला कंट्रोल करायचं असेल किंवा रुपयाला जर स्थिर करायचं असेल तर हेच आहे कारण. मग पहा अनंत नागेश्वर यांनी म्हटलेले आहेत की अगदी डॉलरची किंमत वाढत नाहीये. अगदी तसंच पद्धतीने पहा तर हे सर्व कशामुळे होत आहे तर FPI याला कारणीभूत आहे. ओके, डॉलरच्या मागणीमुळे तिथं बेसिकली हे होत आहे व रुपया घसरत नाहीये. ओके, जर तुम्ही खऱ्या अर्थाने पाहिला तर अगदी याच पद्धतीचं वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पण केलं होतं. फक्त त्यांची बोलण्याची कदाचित स्टाईल वेगळी होती व आपल्याला ते कदाचित समजता आलं नाही. पण बेसिक जर पॉईंट तुम्ही जर पाहिलात ना तर हाच आहे मुद्दा की USA मध्ये ज्या वेळेस तिथे काही चेंजेस वगैरे होतात, त्यांच्या पॉलिसीमध्ये चेंजेस होतात ना, लगेच आपला हॉट मनी किंवा हे जे FPI फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट हे लगेच काढून घेऊन पळून जातात. मग अशा भोगोड्या लोकांना म्हणजे अनऑफिशियल स्टेटमेंट आहे किंवा अनऑफिशियल हा शब्द आहे, पण प्लीज तुम्ही एक्झाममध्ये लिहू नका, पण समजण्यासाठी तुम्हाला खूप गरजेचं आहे. पहा, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आपल्या देशामध्ये आल्यानंतर आपण खुश होतो की बाबा दुसऱ्या देशातून आपल्याकडे पैसे आले. किंवा याचं बेस्ट उदाहरण जर तुम्ही पाहिलात, म्हणजे जर तुम्हाला देशाची इकॉनॉमी समजत नसेल तर थोडंसं आपण घराच्या इकॉनॉमीबद्दल पाहूयात. तर पहा, हे ए व्यक्ती आहे व हे बी व्यक्ती आहे. ए व्यक्ती म्हणजे तुम्ही आहात. मग पहा, तुम्हाला पैशाची आवश्यकता नाही आहे, परंतु बी हा व्यक्तीने काय केलं पहा, तुम्हाला पैसे दिले. ओके, म्हणजे ठेव मी सध्याला तरी काही मागणार नाही असं म्हणत आहे. पहा, बी या व्यक्तीने तुम्हाला 1 लाख रुपये दिले. मग अगदीच पहा तुम्ही, त्यांनी काय म्हटलेलं आहे की नाही आपल्याला तर पैशाची आवश्यकता नाही व तुझ्याजवळ राहू दे असं बी या व्यक्तीने म्हटलेलं आहे. ओके, त्यामुळे ए व्यक्ती काय करेल, आता सध्याला माझ्याकडे आवश्यकता नसेल ना तरी पण मी काय करेल, ह्या 1 लाख रुपयाचं कुठेतरी इन्व्हेस्टमेंट वगैरे करेल किंवा मी घर खरेदी करेल किंवा कार खरेदी करेल, मी म्हणजे एनिथिंग मी काहीतरी खरेदी करेल. पहा, ओके, मी खरेदी केल्यानंतर ना ह्या बी हा जो व्यक्ती आहे, हा बी व्यक्ती काय करेल, पैसे मागण्यासाठी परत येईल या व्यक्तीकडे व म्हणेल की बाबा नाही, मी तुझ्याजवळ जे पैसे ठेवले होते ना ते मला वापस दे, मला काहीतरी काम आलेलं आहे किंवा मला हॉस्पिटल वगैरे लागलेलं आहे, त्यामुळे मला पैशाची खूप गरज आहे, मला आता वापस माझे पैसे दे, मी जे तुला 1 लाख रुपये दिले होते ते मला लगेच दे वापस. मग पहा, असं झाल्यानंतर ह्या व्यक्तीने मग आता पर्याय राहतात का आपल्याला, आपण तर 1 लाख रुपये जर त्यांच्याकडून घेतलेला होता, म्हणजे आपल्याला गरज नव्हती तरी पण त्या व्यक्तीने दिले व तो आपण आता सध्याला तर तो मागणार नाही या कारणाने आपण काय केलं, तो इन्व्हेस्टमेंट वगैरे केलं. मग इन्व्हेस्टमेंट केलं ते सर्व झालं की लगेच तो वापस आला. मग या कारणानिमित्त आपलं इथं बेसिकली पहा, आपल्याजवळ पैसे नसल्यावर आपण काय करतो तर दुसरीकडून कर्ज काढतो व कर्जावरती पहा, मिनिमम जर तुम्ही पर्सनल लोन काढला तर 14% तिथं व्याज लागतं किंवा गोल्ड लोन जर म्हटलं तर 8% तिथं व्याज लागतं. मग ह्या नजरेतून तुम्ही पहा, विनाकारण 1,08,000 रुपये किंवा 1,14,000 रुपये म्हणजे तुम्हाला 14,000 रुपये किंवा 8,000 रुपयाचं तरी तिथं काय म्हणजे अगदीच तोटा होतो. का तोटा होतो तर ह्या व्यक्तीमुळे, बी ह्या व्यक्तीमुळे, म्हणजे अगदी त्याची पॉलिसीमध्ये जे चेंजेस असतात किंवा त्याच्या माइंडमध्ये जे चालतं त्या बेसिसवरून तुम्हाला 14,000 रुपये जर पर्सनल लोन असेल व 8,000 रुपये जर गोल्ड लोन असेल तर. मग ह्या कारणानिमित्त प्रॉब्लेम काय झाला तर आपला इथं तोटा होतो, जो ए हा व्यक्ती आहे त्याचा इथं बेसिकली तोटा होतो. व अगदी तसंच आहे, ए ह्या व्यक्तीच्या जागी तुम्ही इंडिया ठेवा व बी ह्या व्यक्तीच्या जागी तुम्ही USA ठेवा. USAचे जे नागरिक आहेत ते भारताच्या इकॉनॉमीमध्ये पैसे गुंतवणूक करतात व ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी दंडुका घेऊन मागे लागतात त्यावेळेस ते काय म्हणतात की नाही आम्हाला पैसे द्या वापस. मग आपण पैसे कशामुळे म्हणजे पैसे द्या म्हटले वापस की आपण काय करतो, आपल्याजवळ फक्त रुपयाच आहे, त्यांना लागतात डॉलरमध्ये, मग आपण डॉलर त्यांना कुठून देणार. मग हाच इथं बेसिकली प्रॉब्लेम आहे व त्यामुळे पहा, रुपयाचं जे मूल्य आहे ते दिवसेंदिवस घसरत आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही लक्षात ठेवण्याची वगैरे आवश्यकता नाही, कारण पहा, हे ऑफिशियल आपलं जे इकॉनॉमिक सर्वे आहे ना त्यामध्ये हे बोललेलं आहे गोष्टी. ओके, आता अगदीच यामध्ये पण मी पण म्हणजे भरपूर टीका वगैरे करू शकतो केंद्र सरकारवरती की बाबा नाही केंद्र सरकारने असंच केलं तसंच केलं. पण पहा, तुम्ही कोणत्या एक्झामची तयारी करतात, गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करतात, तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये जायचं आहे, मग गव्हर्नमेंटचीच आकडेवारी तुम्हाला यूज करणं गरजेचं आहे ना. जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्याकडे दुसरी पण कारणं आहेत भरपूर. आता अगदी मला पण माहिती आहे की रुपया पडण्याची काही कारणं दुसरी पण आहेत, पण इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट दोन्ही पण गोष्टी काय म्हणतात की FPI मुळे आपला रुपया घसरत आहे. मग आपण पण तेच मान्य करणं गरजेचं आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल की रुपया का पडत आहे. डन. त्यानंतर रुपया का कोसळत आहे याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळून जाईल, ते पण तुम्ही पाहून घेऊ शकता, त्यामध्ये पण तुम्हाला बहुतांश गोष्टी समजून येतील. डन. त्याच्यानंतर पुढे चला, आता आत्मनिर्भर भारत हा पॉईंट आपण इथं बेसिकली सांगितलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट अनंत नागेश्वरन यांनी किंवा इकॉनॉमिक सर्वे यामध्ये दुसरा पॉईंट काय ठेवण्यात आला पहा, या वर्षीचं GDP किंवा ग्रोथ रेट. दरवेळेस पहा, मी न्यूज अनालिसिस करत असताना जे क्वार्टरली 3-3 महिन्याला जे GDPचं ग्रोथ रेट येतं ना त्याला मी का स्किप करतो, त्याचं नेमकं कारण आता इथं दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पहा, अगदी वर्ल्ड बँक काहीतरी सांगते किंवा IMF काहीतरी सांगते, दरच वेळेस अगदी GDPचा ग्रोथ रेट तिथं दाखवला जातो, पण तो आपल्यासाठी गरजेचा असतो बिलकुल नाही. मी दरवेळेस सांगत असतो हे की
थांबा थोडंसं व तेच आहे कारण. पहा 7.4% ग्रोथ रेट असेल असं इकॉनॉमिक सर्व्हेने म्हटलेलं आहे. ओके, त्यामुळे जे केंद्र सरकार सांगत होतं ना 8%च्या पुढे जाणार आहे आपलं ग्रोथ रेट वगैरे 10% पर्यंत गेलेलं आहे, असं जे होतं ते सगळं काही चुकीचं होतं. फक्त 7.4% एवढंच ग्रोथ रेट आपल्या देशाचं राहिलेलं आहे. मग परीक्षेत सांगा तुम्ही की कोणता प्रश्न येईल. युपीएससीला जरी प्रश्न आला की आपल्या देशाचं ग्रोथ रेट काय आहे, आता केंद्र सरकारने बोललेलं वेगळं व इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये छापून आलेलं वेगळं असतं. ओके, कारण केंद्र सरकार ओरली बोलत असतं व हे ऑफिशियल स्टेटमेंट आहे इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये. त्यामुळे जीडीपी ग्रोथ रेट आपल्या देशाचं 7.4% आहे. डन. तुम्ही मागचे न्यूजपेपर नक्कीच पाहू शकता व किंवा न्यूजपेपर अनालिसिस पण पाहू शकता. मी त्यावेळेस ही गोष्टी डिस्कस करत नाही. का डिस्कस करत नाही? कारण माहिती आहे हा परीक्षेला प्रश्नच येत नाही. जरी आला तरी इकॉनॉमिक सर्व्हेमधून येईल. ओके, आय होप हा पण पॉईंट तुम्हाला समजला असेल की जीडीपी ग्रोथ रेट इथे आता थोडंसं घटलेलं आहे आपला. ओके, डन. त्याच्यानंतर आता उद्या बजेट येईल पहा. मग बजेटमध्ये पण काही जीडीपी ग्रोथ रेट वगैरे असेल त्याकडे पण आपल्याला थोडंसं पाहावं लागेल. ओके, डन. त्याच्यानंतर हे झालं काय म्हणू शकता, पहिलं झालं आत्मनिर्भर भारत, दुसरं झालं जीडीपी बद्दल. मग तिसरं त्यांनी जीएसटी बद्दल बोललेलं आहे. पहा, जीएसटी मधून आपल्याला अगदीच कर वगैरे मिळत आहे किंवा देशाची इकॉनॉमी चांगल्या पद्धतीने आहे, पण आणखीन त्याला जर जास्त त्यामध्ये जर बदलाव करायचे असतील किंवा जीएसटी आपल्याला कलेक्शन तरी होत आहे, परंतु पहा त्या टॅक्सेशनचं किंवा जे कलेक्शन जीएसटीचं आहे त्याला जर आत्मनिर्भर भारतची जर जोड लागली तर कदाचित ते इंडस्ट्रीयल सेक्टरसाठी किंवा जे एमएसएमईज आहेत त्यासाठी बेटर होईल असं पण इकॉनॉमिक सर्व्हे म्हणत आहे. त्यानंतर चौथा पॉईंट इकॉनॉमिक सर्व्हेचा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. पहा की लठ्ठपणा खूप वाढत आहे. ओके, जे आपले युथ आहेत पहा, युथमध्ये लठ्ठपणा खूप वाढलेला आहे. त्यामध्ये त्यांनी आकडेवारी दिली आहे व प्लीज निबंध ज्यावेळेस तुम्ही लिहाल ना त्यावेळेस हीच आकडेवारी तुम्ही यूज करा. तर पहा, देशातील 24% महिला आणि 23% पुरुष लठ्ठ आहेत. 24% महिला आणि 24% फिमेल आणि 23% मेल हे लठ्ठ आहेत. ओके, व हे लठ्ठ होण्याचं नेमकं कारण काय आहे तर पहा, तुम्ही पाहू शकता की आपली बदललेली लाईफस्टाईल. ओके, व पहा फक्त लठ्ठपणामुळे तुम्ही तुम्ही विद्रूप दिसता का, म्हणजे दिसण्यावरती जर पहिल्यांदा पाहिलात तर अगदी चुकीचं आहे असं बोलणं आपण, पण तुम्ही लक्षात घ्या फक्त लठ्ठपणाची नेमकं बॅकग्राऊंडमध्ये कोणते कोणते आजार वगैरे होऊ शकतात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर पहा, अगदीच आपलं लॉस कुठं होतो पहा, अगदी आपण स्वतःला ना अंडर कॉन्फिडन्स करतो, म्हणजे मला विश्वास वाटत नाही की मी काही करू शकेल. का तर मी लठ्ठ आहे, म्हणजे बॉडी शेमिंग वगैरे तिथं बेसिकली होते. ओके, सोसायटल प्रेशर वगैरे तिथं बेसिकली वाढतं. मग हा एक कारण झालं. त्याच्यानंतर पहा हेल्थवरती जास्त परिणाम होतात. हेल्थमध्ये पहा लगेच हार्ट अटॅक वगैरे यायला लागतात किंवा हार्ट अटॅक जाऊ होतात, पण बाकीचे जे आजार आहेत ना ते चालू होतात. मग आजार जर चालू झाले की मग दुसरी कोणती इकॉनॉमी बूम होते, हॉस्पिटल वगैरे बूम होतं. मग हॉस्पिटलला गेलात त्यानंतर तुम्हाला काय मेडिकल. ओके, म्हणजे जर तुम्ही फक्त एक म्हणजे तुम्ही जर लठ्ठ झालात ना तर त्याच्या मागे भरपूर कारणांची जोड लागते. ओके, म्हणजे याच्या मागे एक, याच्या मागे एक, याच्या मागे एक, याच्या मागे एक, अशा पद्धतीने तिथं रेल्वे चालू झाल्यासारखं होतं. ओके, मग यासाठीच इकॉनॉमिक सर्व्हे काय म्हणत आहे की लठ्ठपणा जे आहे त्याला आपण आता कंट्रोल करणं गरजेचं आहे. ओके, 24% महिला आणि 23% पुरुष हे लठ्ठ आहेत आज भारत देशातील. मग यांच्यावर आपण काम करणं गरजेचं आहे. मग ते काम कसं करू शकतो पहा आपण, तर हेल्दी लाईफस्टाईलला थोडंसं आपण आता प्रेरित करू शकतो. हेल्दी लाईफस्टाईल कशी असेल, आज सध्याला तुम्ही जर टेलिव्हिजन वगैरे पाहत असाल किंवा OTT प्लॅटफॉर्मवरती पण आता सध्याला ते ॲड येत आहेत पहा. मग तुम्ही जर टेलिव्हिजन वगैरे पाहत असाल तर तुम्हाला काय दाखवतात पहा, म्हणजे एकदम फास्ट फूडच्या एकदम म्हणजे खूप क्रिएटिव्ह किंवा म्हणजे खूप अट्रॅक्टिव्ह त्या ॲड असतात. मग त्या ॲडला इकॉनॉमिक सर्व्हे काय म्हणत आहे की एकतर आपण रेटिंग देऊयात, जे फास्ट फूड वगैरे असेल त्याला रेटिंग देऊयात आपण. ती रेटिंग कशा पद्धतीची असेल, हे जर फूड तुम्ही खाल्लात तर तुमची किंवा तुमच्यामध्ये लठ्ठपणा किती वाढेल याबद्दल इकॉनॉमिक सर्व्हे काय म्हणतं, तुम्ही 1 ते 5 स्टार्स अशा पद्धतीने रेटिंग द्या. रेटिंग दिल्यानंतर आपल्याला समजेल की हे फूड खाल्ल्यानंतर किती लठ्ठपणा वगैरे वाढू शकतो. त्यासोबतच इकॉनॉमिक सर्व्हेने काय म्हटलं आहे, जे क्रिएटिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह ॲड्स आहेत त्याला आपण काय करूयात, सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 पर्यंत बंदी घालूयात. यामुळे काय होईल, जो लहान बाळ आहे तो पाहणारच नाही ना. आता अगदीच याचं बेस्ट उदाहरण जर म्हटलं तुम्ही तर आपल्या पण घरात एखादी लहान मूल असेल पहा, तो लहान मूल जर टीव्हीवरती कार्टून किंवा अगदीच अन्य काही जर पाहत असेल, ओके, तर ते पाहिल्यानंतर पहा किंवा त्यामध्ये जर आईस्क्रीमची जर ॲड आली असेल ना तर तो मुलगा किंवा जे लहान मुलं आहे ना ते लगेच आईस्क्रीमची वगैरे मागणी करतं. ओके, म्हणजे तुम्ही ॲडमध्ये जर लहान मूल पाहिलं ना आईस्क्रीम, तर अगदी हिवाळ्यामध्ये पण तो आईस्क्रीम मागेल. मग अगदी तसंच आहे, जर आपण ॲडच दाखवली नाही तर ती काय होणार आहे, तर अगदी
तो जो लहान मुलं आहे त्याला समजणारच नाही की बा हे काही आईस्क्रीम वगैरे असतं किंवा काही केकची उदाहरणं वगैरे पहा. म्हणजे अगदी तुम्ही टेलिव्हिजन जर पाहत असाल ना तर तुम्ही ऑब्झर्व करत चला. ओके, सर्व गोष्टी ऑब्झर्वच्या आहेत. UPSC मध्ये तर खूप लागतं ते. ओके, मग ते जर तुम्हाला समजलं ना तर त्यामागचा गेम वगैरे तुम्हाला नक्की समजून येईल. मग त्यासाठीच इकॉनॉमिक सर्वे काय म्हणत आहे की नाही, आपण 6 ते म्हणजे सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत आपण काय करूयात, ॲडवरती बंदी टाकूयात. ओके, हे पण एक बेस्ट सजेशन आहे. मग तुम्ही पण तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये हा सजेशन नक्की लिहू शकता. आय होप हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. डन. चौथा किंवा 5वा पॉईंट काय आहे, लठ्ठपणाचा. डन. त्यानंतर 6वा पॉईंट काय आहे, बेंगळूर सारखीची सिटी आहे त्यामध्ये जर तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलात तर जवळपास 117 तास तुमचे ट्रॅफिकमध्ये जात आहेत. ओके, म्हणजे अगदीच पहा ना तुम्ही, किंवा बेंगळुरूचं जाऊ द्या, पुणेमध्ये पण तेच उदाहरण देऊ शकता तुम्ही. ओके, मग यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, अर्बनायझेशनची प्लॅनिंग चांगली व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ओके, ट्रॅफिकचे रूल्स किंवा ट्रॅफिक जे नियम देण्यात आलेले आहेत ते पाळणं, यासोबतच ट्रॅफिकला आपण चांगल्या पद्धतीने मॅनेज कसं करता येईल याबद्दल थोडंसं आता फोकस करावं लागेल. म्हणजे पॉलिसी चेंजेस इथं करणं गरजेचे आहेत असं पण यामध्ये देण्यात आलेलं आहे. म्हणजे 7वा पॉईंट कोणता होता, तर ट्रॅफिक मॅनेजमेंट. व अगदीच पहा, मी अद्याप पूर्णतः इकॉनॉमिक सर्वे वाचलेलं नाही आहे, त्यामुळे पहा अगदीच सोल्युशन जे आहेत, ओके, जे सोल्युशन आहेत त्याचं पूर्ण डिटेल डिस्कशन आपण आगामी काळामध्ये करणारच आहोत. किंवा माझं जर इकॉनॉमिक सर्वे वगैरे जर समजत नसेल ना तर नक्कीच तुम्ही निश्चिंत राहा. म्हणजे अगदी मी पण स्वतःहून मृणाल सरांनाच फॉलो करत असतो, त्यामुळे टेलिग्राम चॅनलवरती आपल्या मृणाल सरांचे सर्व मी पॉईंट्स वगैरे टाकलेले आहेत पहा. ओके, तर अगदी आय थिंक 5 फेब्रुवारीपासून मृणाल सरांची विन 26 सिरीज चालू होत आहे. त्यामध्ये पण मृणाल सर इकॉनॉमिक सर्वे घेतात. परंतु प्रॉब्लेम कसा आहे, जे MPSC मेन्सचे विद्यार्थी 29 मार्चपासून त्यांची जी मेन्स एक्झाम चालू होणार आहे ना, त्यासाठी म्हणतोय मी. कारण पहा, विन 26 सिरीज अगदी UPSC साठी असेल व ती खूप दिवस चालणार आहे, जी की मे पर्यंत चालेल व तुमची एक्झामच 29 मार्चला असेल. या कारणानिमित्त अगदी जर शक्य झालं तर तुम्ही मला तशा पद्धतीने मेसेज करू शकता की या सिरीजची मागणी आहे, अन्यथा आपण सर्वजण मृणाल सरांकडून शिकूयातच. ओके, कारण मी पण तिकडे नक्कीच फॉलो करतो. पण जर तुमची इच्छा असेल व माझं जर समजत असेल तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, 29 मार्चला तुमची मीन्स आहे, त्या कारणानिमित्त हे थोडंसं आपण एक सपोर्ट नक्की करेन मी. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट इकॉनॉमिक सर्वेने म्हटलेला आहे पहा, फार्मसी. ओके, आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर देशाची फार्मास्युटिकल जे इंडस्ट्री आहे ती खूप बूममध्ये आहे. ओके, पण बूममध्ये असली तरी आपल्या देशाच्या फार्मसी इंडस्ट्रीवरती थोडेसे निगेटिव्ह पॉईंट पण आलेले आहेत किंवा निगेटिव्ह ताशेरे तिथे ओढले गेले आहेत. कशा पद्धतीने, मी मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस न्यूज अनालिसिस करत होतो त्यावेळेस सांगितलेलं होतं की आपले जे ड्रग अप्रुव्हल आहेत ग्लोबल स्टँडर्डमध्ये फेल झालेले आहेत. मग अगदी ग्लोबल स्टँडर्डमध्ये फेल झालेले जर असतील तर आपल्याला काय करावं लागेल, फार्मास्युटिकल इंडस्ट्री आपल्याकडे जास्त आहे, बूम आहे, पण आपल्याला त्याबद्दल थोडंसं आता रेग्युलेट करावं लागेल किंवा लॅबोरेटरीज वगैरे स्थापन करून आपण ना त्याला ग्लोबल स्टँडर्डचं बनवणं काळाची गरज आहे, असं पण इकॉनॉमिक सर्वे तिथं बेसिकली बोलत आहे. डन, हा एक पॉईंट आहे. त्याच्यानंतर येतं ऑनलाईन एज्युकेशनबद्दल. ओके, सध्याला पहा, आज जो तुम्ही पाहिला तर किंवा आता आपलं पण व्हिडिओ तुम्ही अगदीच यूट्यूबवरती पाहत आहात, बरोबर. मग ऑनलाईन एज्युकेशन चालू झालेलं आहे, सर्व काही बेटर आहे. पण पहा, जो विद्यार्थी आहे आता, अगदी जो किशोरवयीन विद्यार्थी आहे त्याच्याजवळ मोबाईल हातात आल्यामुळे पहा पूर्णचा जग हातात आलेला आहे व त्याला जे त्याच्या वयामध्ये जे पाहू नये ते पण त्याला डायरेक्टली कंटेंट तिथं ग्रास्प करता येत आहे. या कारणानिमित्त पाहतो विद्यार्थी फक्त एज्युकेशनल व्हिडिओ पाहत आहे का, तर बिलकुल नाही आहे. त्यानंतर सोशल मीडिया तर बिलकुल नाही. म्हणजे सोशल मीडिया पण पहा ना तुम्ही, खूप आहारी गेलेला युथ आहे सध्याला तरी. म्हणजे इकॉनॉमिक सर्वे बोलत आहे, मी नाही आहे. तर सोशल मीडियाच्या आहारी खूप हा युथ चाललेला आहे. यासाठी जे इकॉनॉमिक सर्वे आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे की आता तुम्ही काय करायला, एज बेस्ड रेग्युलेशन आणा. ओके, म्हणजे जसं ऑस्ट्रेलियाने केलं की बाबा याच्या पलीकडे किंवा 16 वर्षाच्या खालील जो मुलगा असेल त्याला तुम्हाला काय सोशल मीडिया यूज करता येणार नाही. अगदी त्याच पद्धतीवर पहा, भारत सरकारने पण काहीतरी कायदा करणं गरजेचं आहे असं अनंत नागेश्वर यांनी इकॉनॉमिक सर्वेमध्ये म्हटलेलं आहे. का असं म्हटलेलं आहे पहा त्यांनी, तर अगदी जो यूथ आहे तो मोबाईल कन्झम्पशन वगैरे करतो किंवा म्हणजे अगदी रील्स वगैरे पाहत असतो, मग त्यामधून त्याचं डिप्रेशनमध्ये वगैरे तो जात आहे. ओके, म्हणजे आज सध्याला काळाची गरज काय आहे, तर तो प्लेग्राऊंडवरती येऊन खेळणं गरजेचं आहे, कारण लठ्ठपणा पण वाढत आहे, बरोबर. ज्यावेळेस तुम्ही चालता किंवा खेळताना त्यावेळेस तुमचं डिप्रेशन वगैरे जे आहे ते कमी होत असतं. पण आज सध्याला जे यूथ आहे ते काय करतं, फक्त मोबाईलवरती स्क्रॉलिंग वगैरे चालू आहे, त्यामुळे मोबाईलचा तो शिकार बनत आहे, व्यसनाधीन होत आहे. ओके, व्यसन लागत आहे मोबाईलचं. त्याच कारणानिमित्त अनंत नागेश्वर यांनी म्हटलेलं आहे, सजेशनमध्ये म्हटलं की त्यांनी नाही, आता तुम्ही याला बंद करा व अगदीच रूल असा काढा की
एज बेस्ड तुमचं लॉग इन वगैरे असेल. यासोबतच जे ऑनलाईन एज्युकेशन आहे ना त्याला थोडंसं आता कमी करा. कोविड काळामध्ये ते काळाची गरज होती, पण आता सध्याला नाही आहे, तर तुम्ही ऑफलाईन एज्युकेशनला थोडंसं प्रमोट करा, असं देखील इकॉनॉमिक सर्व्हेने काल सुचवलेलं आहे. ओके, तर इकॉनॉमिक सर्व्हेमधील हे होते म्हणजे मेजर पॉईंट्स आपण आता इथं डिस्कस केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त काही राहिलेले असतील तर काळजी करू नका, आगामी लेक्चर्समध्ये वगैरे हे सर्व काही क्लिअर होतील. व तुम्हाला जर नक्कीच म्हणजे माझं शिकवलेलं जर समजत असेल तर आपण इकॉनॉमिक सर्व्हेबद्दल डिस्कशन नक्की करूयात, कारण 29 मार्चला तुमची एक्झाम आहे पहा. ओके, व 29 मार्चच्या नजरेतून जर पाहिलात ना तर ते तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. पण जर शक्य झालं तर तुम्ही मृणाल सरांचे पण व्हिडिओ तुम्ही अटेंड करू शकता, ते पण फ्री ऑफ कॉस्ट आहेत. व विन 26 म्हणजे जे विद्यार्थी 2026 UPSC प्रिलिम देणार आहेत त्यांच्यासाठी मस्त आहे, त्यानंतर मेन्ससाठी पण ते खूप मस्त आहे. ओके, आता आपण इथे थांबूयात. इकॉनॉमिक सर्व्हे आय होप डिस्कस झालेला आहे आपलं. ओके, म्हणजे हायलाइटेड पार्ट डिस्कस झालेला आहे, त्याचे डिटेल सोल्युशन अद्याप राहिलेले आहेत. ते डिटेल सोल्युशन आपला डिटेल व्हिडिओमध्येच पाहावं लागतील. डन, पुढे चला. त्यानंतर नेक्स्ट आहे राज्यपालांचे अभिभाषण बंद करण्याची मागणी कितपत योग्य. आपण अगदी 8 दिवस झालं या न्यूजला आपण आता नक्कीच पाहत आहोत, तरी पण एकदा पाहून घेऊयात. पहा, काल राष्ट्रपती यांनी पार्लमेंटमध्ये अभिभाषण दिलं किंवा प्रेसिडेन्शियल ॲड्रेस झालं. 87(1) नुसार त्यांना हा अधिकार प्राप्त आहे किंवा त्यांच्यावरती बंधन आहे की तुम्ही पार्लमेंटला तिथं डिस्कस करावंच लागेल. ओके, मग त्यांनी पार्लमेंटला काल 87(1) नुसार म्हणजे काही विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये उत्तर पण दिले होते. गुड. तर पहा, 87(1) नुसार राष्ट्रपतींचं अभिभाषण असतं म्हणजे दरवर्षी पहिलं सेशन. यासोबतच पहा, प्रत्येक वेळी निवडणूक झाल्यानंतर जे पहिलं सेशन असतं त्या 2 वेळेस त्यांना काय करावं लागतं, अभिभाषण तिथं किंवा प्रेसिडेन्शियल ॲड्रेस द्यावं लागतं. ओके, व ते प्रेसिडेन्शियल ॲड्रेस देत असताना ते कोण लिहून देतं तर अगदीच पहा, जे कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे किंवा जे राज्याचं किंवा केंद्राचं जे मंत्रिमंडळ आहे त्यांच्यामार्फत त्यांचं भाषण तिथं तयार होऊन जातं. ओके, व त्यामध्ये फेरफार काहीही करता येत नाही, राष्ट्रपती असू द्यात किंवा राज्यपाल असू द्यात. व याला काही कॉन्स्टिट्युशनल आधार आहे का तर बिलकुल यस, कारण सुप्रीम कोर्टाने पहा 2016 मध्ये नबाम रिबिया 2016चा खटला आहे, खूप महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस आता महाराष्ट्राचं इलेक्शन संदर्भाची पण न्यूज जाणार आहे ना त्यावेळेस पण नबाम रिबिया या खटल्याचा तिथं पुनर्विचार केला जाणार आहे. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा. तर पहा, राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करावे असा निकाल नबाम रिबिया खटल्यामध्ये 2016 मध्ये देखील सुप्रीम कोर्टाने दिला होता. व याच्यापूर्वी पहा, सुप्रीम कोर्टाने 1974 मध्ये शमशेर सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. ओके, शमशेर सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या खटल्यामध्ये पण सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की राज्यपाल स्वतःचं डोकं तिथं चालवू नयेत. त्यांना जे काम दिलेलं आहे ना की जे मंत्रिमंडळ आहे त्यांनी जे फिक्स केलेलं आहे, ओके, जे फिक्स अभिभाषण केलेलं आहे, त्यांनी जे भाषण लिहून दिलेलं आहे मंत्रिमंडळाने तेच जाऊन कुठं डायरेक्टली संसदेमध्ये बोलणं गरजेचं आहे, असं कोण म्हटलेलं आहे तर सुप्रीम कोर्टाने पण म्हटलेलं आहे. यामुळे पहा, याला कॉन्स्टिट्युशनल आधार आहे की बा राज्यपालांना जे मंत्रिमंडळाने लिहून दिलेलं भाषण आहे ना तेच बोलायचं आहे. स्वतः तिथे त्यांचं डोकं लावून ते काहीही चेंजेस करू शकत नाहीत. असं 2016ची केस आणि 1974ची शमशेर सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब आणि नबाम रेमिया प्रकरण या 2 प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी मान्य केलेलं आहे. पण सध्याला तुम्ही पाहिलात की रवी, त्यानंतर केरळ आणि कर्नाटक म्हणजे तमिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यपालांनी तसं केलं आहे. व तुम्हाला वाटेल की फक्त विरोधी पक्षाचे तसं झालेलं आहे का तर बिलकुल नाही. महाराष्ट्रामध्ये 2022 मध्ये भगतसिंग कोश्यारी यांनी पण असंच केलेलं होतं. यासोबतच गुजरातमध्ये 2 वेळेस झालेलं आहे. त्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल नक्की सांगू शकता, कारण म्हणजे अगदी आता जर मी बोललो तर नक्कीच ते नाव डिस्क्लोज होईल, पण कमेंट सेक्शनमध्ये प्लीज तुम्ही महाराष्ट्राबद्दल पण सांगू शकता. ओके, व तुम्हाला माहिती आहे 2022 मध्ये गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पण तेच केलं होतं की म्हणजे गोंधळ चालू होता पुढे, मग त्यांनी गोंधळामध्ये भाषण अगदीच फक्त 2 मिनिट वाचले की बाहेर पडले ते. ओके, व गुजरातमध्ये हे 2 वेळेस झालेलं आहे असं. ओके, त्यामुळे फक्त विरोधी पक्षामध्ये होत नाही तर अगदी जे सत्ताधारी पार्टीज आहेत किंवा सत्ताधारी पक्षाचं जिथे सरकार आहे तिथे पण अशा पद्धतीचे प्रकरणं होत आहेत. या कारणानिमित्त अभिभाषण जे आहे ते बंद करावं का तर बिलकुल यस, बंद करणं गरजेचं आहे. कारण पहा, याचा फायदा म्हणण्यापेक्षा थोडंसं वाद जास्त होत आहे. ओके, वाद का होत आहे तर राज्यपाल अगदीच तिथे स्वतःचं म्हणजे कॉन्स्टिट्युशनल जे प्रोव्हिजन केलेलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी थोडंसं स्वतःचं डिस्क्रिप्शन तिथे लावण्याचा प्रयत्न करत आहेत. ओके, व विरोधी पक्ष
जिथं सरकार आहे तिथे थोडंसं त्यांना चॅलेंज करण्याचा तिथं बेसिकली प्रयत्न होतो व हा फेडरलिझमला धोका आहे. ओके, म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या दोघांमधला दुवा म्हणून राज्यपाल काम करणं गरजेचं आहे. या दोन्हींमध्ये वाद वाढवण्याचा प्रयत्न जास्त तिथं होत आहे. मग यासाठीच हा कायदा तुम्ही बंद करा. व त्यानंतर पहा, राज्यपालांचं जे भाषण असतं त्या भाषणासाठी पण भरपूर तिथं पैसा खर्च करावा लागतो. म्हणजे ते तिथून कॉन्वॉय घेऊन येणार स्टेट पार्लमेंटमध्ये. त्याच्यानंतर पहा तिथे सगळे जे MLAs आहेत त्यांना तिथं थांबवावं लागेल. त्याच्यानंतर त्यांचा PAचा खर्च वगैरे, म्हणजे अतिशय जास्त तिथं खर्च होतो. मग हा खर्च पण वाचू शकेल ना. ओके, इकॉनॉमिकली पण ते चांगलं आहे व अगदीच फेडरलिझमच्या पण स्वरूपातून ते अगदीच बेस्ट आहे. हां, अगदीच जर नाही झालं तर अशा पद्धतीने जे कॉन्स्टिट्युशनल त्याला हे आहे ना, आधार आहे ना, मग तुम्ही कॉन्स्टिट्युशनलचा तरी वापर करा ना. ओके, जर बंद जर नाही करायचं तर तुम्ही अगदीच तिथं म्हणू शकता किंवा तुम्ही राज्यपालांनी स्वतःचं डोकं न लावता जे भाषण लिहून दिलेलं आहे ते तिथं वाचणं गरजेचं आहे. पण जर वाचायचंच नसेल तर डायरेक्टली तुम्ही हे बंद केलं तरी बेटर असेल. आता पहा, प्रॉब्लेम इथं काय आहे, राज्य सरकारने हा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतात का, तर बिलकुल नाही, कारण हे कॉन्स्टिट्युशनल आहे. ओके, आर्टिकल 87 हे कॉन्स्टिट्युशनल आहे. त्यानंतर आर्टिकल 176 राज्यपालांबद्दलचं पण कॉन्स्टिट्युशनल आहे. मग कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट कोण करतं, तर अगदीच पहा पार्लमेंट करते. व ती सध्याला पण प्रॉब्लेम हाच आहे, पहा पार्लमेंटने हे कायदा वगैरे करणं गरजेचं आहे. त्यामुळे आता फक्त आपण इंटरव्ह्यूमध्ये वगैरे जर विचारला ना हा प्रश्न, त्यावेळेस फक्त एवढं लक्षात ठेवायचं आवश्यकता आहे. बाकी जर हा खरंच खूप मोठा इश्यू जर झाला मीन्सच्या पुढे तर त्यावेळेस आपण याचं डिटेल डिस्कशन पण करणार आहोत. म्हणजे मी रेग्युलर राहण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. व कमेंट सेक्शनमध्ये विद्यार्थी तेच विचारत आहेत. निश्चित राहा, आपलं जे सिरीज आहे ती रेग्युलर असेल. ओके, व या चॅनलवरती असेल, हे पण महत्त्वाचं तितकंच आहे. ओके, आय होप हा पण आर्टिकल आता समजलेला आहे. बाकी पहा, न्यूज इन प्रोसेस आहे. ओके, कारण तमिळनाडूचे जे CM आहेत यांनी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना वगैरे तिथं बोलणार आहेत. मग जर हे कदाचित पार्लमेंटमध्ये हा पॉईंट डिस्कस झाला तर बेटर आहे. अन्यथा हा पॉईंट फेडेड टॉपिक म्हणून आपण इथं सोडून नक्कीच देऊ शकतो. कारण सुप्रीम कोर्टाने पण निकाल दिलेला आहे, पहा अगदीच राज्य सरकारच्या विरोधात निकाल दिलेला आहे. व प्रेसिडेंट ऑफ इंडियाला वगैरे तशा पद्धतीने आपण मर्यादा घालू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे फेडेड टॉपिकला आपण हात घालू शकत नाही. ओके, किंवा म्हणजे जरी हात घातला तर तुमचं त्यामध्ये म्हणजे जास्त वेळ जाईल. पण इंटरव्ह्यूसाठी मोर दॅन सफिशियंट आहे एवढं. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे आता आपण इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.